गूळ किंवा हळद न वापरता पुरणपोळी बनवणार आहोत। या पद्धतीने जर पुरणपोळी बनवली ना तर इतकी मऊ लुसलुशीत ही पुरणपोळी बनवून तयार होते ना, तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2 ते 3 पाण्याने। डाळ धुवून झाल्यावर ते घाण पाणी फेकून द्यायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकायचं आहे। ज्याही वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने 5 वाट्या आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ही डाळ आपल्याला उकळून घ्यायची आहे। उकळून झाल्यावर त्याच्यावरचा पूर्ण फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ते फेस फेकून द्यायचं आहे। आता कुकरचं झाकण लावून घेऊयात। मध्यम गॅसवर 5 ते 6 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत। डाळ छान शिजल्यावर त्याच्यामधलं पूर्ण पाणी डाळीमधले निथळून घ्यायचं आहे। ते कटासाठी पाणी आपण वापरणार आहोत आणि डाळ छानपैकी आपल्याला चाळणीमध्ये टाकायची आहे आणि ग्लासनी व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे। तर बघू शकता डाळ सगळी मॅश करून झालेली आहे। आता याच्यामध्येच आपल्याला 1 वाटी साखर टाकायची आहे। जेवढी डाळ घेसाल तेवढीच साखर वापरायची आहे। साखरेच्या पुरणपोळ्या खूप मस्त होतात, एकदा नक्की करून बघा। 10 ते 12 मिनिटं पुरण छान शिजून घ्यायचं आहे। पुरण आपलं तयार झालेलं आहे। आता हे पुरण आपण थंड करून घेणार आहोत। पीठ पहिल्यांदा चाळून घ्या। गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता पुरणाचा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि उंड्याचा छोटा गोळा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून मस्त अशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडनी खमंग पुरणपोळी तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायची आहे। तुम्ही ही कट्टाच्या आमटीसोबत खाऊ शकता किंवा दुधासोबत सुद्धा खाऊ शकता, खूप मस्त लागते, नक्की ट्राय करा।